गुंतवणुकीचे अनेक फंडे आणि फसवणूक हे काही सोलापूरसाठी नवीन नाही. मोबाईलवर फसवणूक कशी होते, फसलेल्या लोकांची स्थिती काय, यावर सविस्तर माहिती असतानाही लोक अजूनही सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडत आहेत. हे विशेषच 1 जानेवारी ते 28 मे या 4 महिन्यात सोलापूरच्या सायबर पोलिसांकडील प्राप्त तक्रारीनुसार जवळपास 50 ते 55 जण एकूण 2 कोटी रुपयाला फसले आहेत. कमी दिवसात जास्त पैसा कमवून श्रीमंत व्हाल असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार सावध शोधत असतात. त्यासाठी सायबर गुन्हेगार सतत वेगवेगळे फंडे वापरतात. सोशल मीडियासह फोनवर मेसेज किंवा लिंक पाठवून ॲप डाउनलोड करायला सांगून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सायबर गुन्हेगार करतात. सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन होईपर्यंत तातडीने मोजक्या रकमेचा परतावा दिला जातो. आपण लगेच त्यावर विश्वास ठेवून जास्त रक्कम गुंतवतो. आपल्याला आपण गुंतवलेली रक्कम व मिळणारा नफा ऑनलाईन दिसतो, पण तो काढता येत नाही. ज्यावेळी काही लाख रुपये आपल्या खात्यातून जातात त्यावेळी आता बस जेवढी रक्कम मिळेल तेवढी द्या असे ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा समोरील अनोळखी व्यक्ती आणखी पैसे मागतो. अशीही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाई, आमिष व अपुरे ज्ञान या 3 गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवाव्यात आणि त्यापासून दूर राहावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. शेअर मार्केटमधून जादा नफा देण्याच्या आमिषातून फसवणूक 1.39 कोटी रुपये, ब्लॅकमेलिंग करून फसवणूक 24 लाख रुपये, विमा पॉलिसीतून चांगला लाभ देण्याचे आमिष 8,59,990 रुपये, टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये इतरांना समाविष्ट करून त्यांच्याकडून गुंतवणूक व नफ्याचे आमिष 17,86,993 रुपये अशी आकडेवारी आहे. अनोळखी व्यक्तीच्या कॉल मेसेजला प्रतिसाद देऊ नका. कमी दिवसात जास्त नफा हे समीकरण ज्या ठिकाणी तेथे फसवणूक निश्चित असते. सायबर गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरून लोकांची फसवणूक करीत आहेत. अशा वेळी थेट पोलिसांशी संपर्क साधावा किंवा जवळील व्यक्तीकडून त्याची खात्री करावी. आता अनोळखी लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला समाविष्ट करून आपला डाटा चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापासूनही नागरिकांनी सावध राहावे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबरचे सोलापूर शहराचे श्रीशैल गजा यांनी सांगितली आहे. शेअर मार्केट, टेलिग्राम, ब्लॅकमेलिंग, विमा पॉलिसी अशा कोणत्याही आर्थिक बाबतीत फसवणूक झाल्यास संबंधित व्यक्तीसमोर 2 पर्याय असतील. एक म्हणजे तातडीने सायबर पोलिसांकडे किंवा जवळील पोलीस ठाण्यात जाणे आणि दुसरा पर्याय म्हणजे 1930 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून लगेचच तक्रार नोंदवणे. प्रत्येकाने 1930 हा टोल फ्री क्रमांक लक्षात ठेवावा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे, जेणेकरून हडपलेली रक्कम तत्काळ रोखता येईल.